डोंबिवली परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या वेगात स्थानिक भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज भूमिपुत्रांच्या एकजुटीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। गावाचे गावपण हरवून विकासाच्या नावाखाली शहरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। धनदागडे बिल्डर त्यांना आश्रय देणारे राजकीय नेते यांचा भ्रष्ट कारभाराचा फटका स्थानिक भूमिपुत्रांना वारंवार बसताना दिसत आहे। भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावण्यासाठी गुंड प्रवृत्तीचा परप्रांतीय बिल्डरांच्या अन्यायाविरोधात आता भूमिपुत्र एकत्र झाले असून शासनाने भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात त्वरित दखल द्यावी अशी मागणी भूमिपुत्रांच्या बैठकीत करण्यात आली। अनेक वर्षापासून होत आहे म्हणून आज सर्व भूमिपुत्रांनी एकत्र अशी तुमची एक बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालेला आहे, पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? या ठिकाणी भूमिपुत्रांची जी बैठक घेतलेली आहे ते भूमिपुत्रांना कशा पद्धतीने अन्याय होत आहे आणि काय विषय ते समजून घेण्यासाठी मी फक्त एक देशाचा विषय जो आहे रवी यांचा तो मी हाताळलेला, त्याची मला पूर्ण माहिती होती। तर इतर जे विषय आलेले आहेत त्याची माहिती नव्हती, म्हणून ती माहिती घेण्यासाठी इथे आम्ही बैठक घेतलेली आहे। आणि त्या कोणाच्या वैयक्तिक हा विषय नाहीये किंवा टीकेसाठी घेतलेली नाही। ही संविधानिक बाब काय आहे, त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा अन्याय झालाय ते भावकीचा असेल तर भावकीमध्ये सोडवलं जाईल आणि काय अन्यायाचा कायदेशीर लढा चालू असेल तो कोर्टात असेल, न्यायप्रविष्ट असेल तर न्यायालयात त्याचं हे करत जाईल। आणि ज्यांचे विषय गंभीर आहेत ते विषय एखादे नगरसेवकांकडनं असेल तर त्या त्यांच्या नेत्यांकडे त्यांच्या आमदारांकडनं निवेदन दिलं जाईल, त्यांची भेट घेतली जाईल, त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला जाईल। स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, संपर्क मंत्री या ठिकाणी आणि या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे इन्चार्ज म्हणजे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर केली जातील। आमचा विचार असा आहे, अन्याय झाला असेल तर तो निवारण व्हायला पाहिजे, पण त्यासाठी न्यायप्रविष्ट जर कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये जर दाखल असेल तर त्याची अपेक्षा केली पाहिजे। तिथे जाऊन गुंडगर्दी करणं किंवा एखादा दबाव टाकणं किंवा धमकी देणं किंवा त्यांना हॅरेसमेंट करणं असं होऊ नये आणि पुढचा हा गंभीर विषय लॉ अँड ऑर्डरचा येऊ नये ही आमची विनंती आहे। पण तसं काय आता आमचं असं ठरलंय की समाज बांधवावर जर अन्याय झाला तर समाजाची आक्रोशाची जनाक्रोशाची लाट निर्माण होऊ शकते आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होऊ शकतो, त्याला नाकारता येणार नाही। पण सनदशील मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सन्मान देतो आणि त्या संविधानाच्या आधारावर आम्ही पुढे वाटचाल करतो। तर संविधानिक बाबीचा अवलोकन समोरच्या प्रतिस्पर्धीने करावा, त्याने कोणताही असं अवध वापरू नये जेणेकरून आमचा शेतकरी आहे त्या पीडित शेतकऱ्याला अन्याय होईल किंवा दबाव तंत्राचा वापर केला जाईल असा हा प्रश्न निर्माण करू नये। आम्ही लवकरच यासाठी आमची टीम माननीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे, आम्हाला इथं पक्षाचा विषय नाहीये, आम्हाला समाजामध्ये अन्याय झालेल्या पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विषय। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।